नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी. मी मागटल्या 4-5 दिवसापूर्वी म्हणजे 8 दिवस होत आले असतील एक छोटासा शॉर्ट टाकला होता. त्यात तो होता माझा आपल्याला जशी कंटाळा येतो तसा स्त्रियांना पण कंटाळा येतो, तिलाही कधीतरी सुट्टी द्या. सुट्टी हा प्रकार फक्त माहेरीच भेटतो, हा ब्लॉग टाकला होता मंडळी. त्यावर मला भरपूर कमेंट आल्या होत्या. मला एका ताईचं खूप वाईट वाटलं व त्या ताईने कमेंट केली होती, माहेर हा प्रकार मला कधीच माहिती नाही. माहेर म्हणजे मला ठाऊकच नाही. मला सासू सासरेच इम्पॉर्टंट आहेत. तर मंडळी मला एवढं सांगायचं आहे, सासू सासरे पण इम्पॉर्टंटच असतात मंडळी. आपण आयुष्यभर त्यांच्याजवळच राहतो. आपली जन्मदात्री आई असते, भाऊ असतो, त्यांनाही आपलं प्रेम असावं वाटतं. आपल्यालाही 4 दिवस सुखासाठी तिथं माहेरी जावं वाटतं. तर मला असं वाटतं माहिती आहे का, तुम्हाला एक सांगायचं आहे मला. तर ताईंना पण सांगायचं आणि सगळ्या दादांना पण सांगायचं आहे की कुणीच कधी अडवू नका माहेरला जायला. कुठल्याच माझ्या बहिणींना कधीच कुणी अडवू नका. तिला 1 दिवस जाऊ द्या, 1 रात्र जाऊ द्या, 1 तास जाऊ द्या. बघा तुम्ही किती ती आनंदात राहते. तेवढं 1 तास 2 तास जरी ती माहेरवरनं जाऊन आली ना तरी पण ती आनंदात राहते. बघा तुम्ही आयुष्यभर तुमच्याजवळच राहणार आहे ती. आणि तिची ती जन्मभूमी आई आहे, आई वडील आहे, भाऊ आहे. त्यांची 1दा-2दा भेट घेऊन आली ना तरी तिच्या मनाला समाधानी लागत असते मंडळी. तर मला असं वाटतं तुम्ही माहेरी जाऊन यावं, सगळ्यांनी जाऊन यावं. कारण आपल्या पण मनाला आनंद वाटत असतो माहेरी गेल्यानंतर. आपल्याला पण बरं वाटतं, कंटाळा जातो आपला. कारण दररोज तेच काम तेच तेच करून आपल्याला पण असा थकवा आल्यासारखं वाटतो ना हो. सगळ्या अशा माझ्या मैत्रिणी बोलत होत्या की ताई माहेरी पण गेल्यावर कामच करावं लागतं, आपल्या इथं आल्यावर पण नवऱ्याच्या घरी पण कामच करावं लागतं. पण तसं काय नाही ताई, फरक असतो बघा. मला तर एवढं म्हणायचं आहे की सासरी आणि आईच्या घरी फरक असतो. म्हणच आहे की हो, आईचा हात आणि शेजीचा भात म्हणतात, ती काय खोटं नाही बघा. तर आईचा प्रेमाचा हात जरी असला ना तरी मंडळी पुरेसा असतो. आपल्या आईची गरिबी असू द्या किंवा श्रीमंती असू द्या, कसली पण असू द्या, आई ती आईच असते. अहो आई नसू द्या पण आपला भाव आहे, आपली भाऊजय आहे, त्यांनी आपल्याला 2 प्रेमाचे शब्द बोलले, आपल्याला ये जा म्हणलं, त्याच्यातच आपलं मंडळी सगळं आहे. तर मला असं वाटतं बघा की प्रत्येक स्त्रियांनी, माझ्या सगळ्या भगिनींनी माहेरला जावं. मला तर तसं वाटतंय बघा. मग आता तुम्हाला कसं वाटतंय ते बघा तुम्ही. कारण मला त्या ताईंचं खूपच वाईट वाटलं होतं. जाईन 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 म्हणले पण मला जायला वेळच भेटत नाही. अहो संसार हा आपला आयुष्यालाच गेलेला आहे मंडळी. तर असं करू नका. जावा माहेरला पण जावा, आपलं नवऱ्याच्या इकडलं तर काम करा. आयुष्यपत्र आपण इथंच ह्यांच्या घरीच राबणार आहे, आपण आयुष्य इथंच घालवणार आहे आपण. मग थोडं ना आपण माहेरमध्येच राहणार आहे असं काय नाही. तर 1 रात्र तरी जावा, काय बरोबर आहे ना. एवढं काम आहे ना, मला तर खोटं सांगत नाही. आता एवढ्या भाज्या आहेत त्या आमच्यात, कोथिंबीर आहे, भेंडी, गवार, बाग आहे डाळिंबीची, मुलांचं बघायचं. पण आम्ही महिन्यातून 1दा तरी जातो बघा माहेरला. मला तर नाही बघा करमत गेल्याशिवाय. मला पण वडील नाहीत ओ मंडळी, पण आई आहे, भाऊ आहे, भाऊजई आहे, भावाची मुलं आहे ती, त्यांच्याकडून जाऊन आलं मुक्कामी. मला पण नाही जायला वेळ भेटत कारण मुलांना इथं आपल्या पण प्रत्येकालाच असतं किंवा आपल्या आपल्या घरी कामं असते ते. पण तेवढंच जाऊन आलं 1 तास 2 तास तरी आपल्या पण मनाला असं भारी वाटतं, मनाचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं का नाही. प्रत्येकीलाच मला जसं वाटतं तसं प्रत्येकीलाच वाटत असणार आहे. आपल्या प्रत्येकच माझ्या भगिनींना तसं वाटत असणार आहे. पण काहींचा नाविलाज असतो, काहींना जाता येत नाही माहेरी, काहीची मजबुरी असते. तर काहींनी बोलून पण दावलं की बाबा असं माझं नशीब म्हणून त्या ताई म्हणल्या. तर असेल त्यांची काहीतरी मजबुरी. तर ताई तसं करू नका. तुम्ही पण आईकडं, वडिलाकडं, भावाकडं जाऊन या. त्यांनाही बरं वाटतं. आपल्या म्हातारे आई वडील असते ती, त्यांना पण मुलगी आल्यानंतर त्यांची बरं वाटतं, जरा आधार वाटतो. अहो स्त्रीचं तर आयुष्य बघा तुम्ही नवऱ्याच्या धाकात जाते. राहिलेलं निम्मं आयुष्य तर सुना
मुलं ह्याच्यात जाते. मग आपल्याला स्वातंत्र्य कधी भेटणार आहे मला सांगा? स्त्रीला स्वातंत्र्यच नाही. मग आपल्या जोपर्यंत हातात आहेत मुलं सुना नाहीत तोपर्यंत तरी जाऊन या माहेरी. मला एवढं म्हणायचं आहे सगळ्यांना की जाऊन या, प्रत्येकीने जावा. काय बरोबर आहे ना? नमस्कार. आणि मला एक सांगायचं आहे, माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असला तर लाईक करा नक्की आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. काय मंडळी? बरोबर आहे ना?